नमस्कार मंडळी, मी अजय पाष्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी अजय। तर मित्रांनो, आज आहे रविवार 6 ऑक्टोबर आणि आज आपण चाललो आहे रत्नागिरीला। तिथे एक कार्यक्रम आहे, व्याख्यान आहे। आता ते काय आहे ते तिथे तुम्हाला गेल्यावर समजेलच। तर त्यासाठी आपण आता चाललो आहे रत्नागिरीला। वाजलेत सकाळचे 9:15। विशाल अजून आला नाही। मी चाललो आहे गुरं लावायला, कारण आई पण गुराकडे जाऊन जाऊन दमले, तर मला बोलले लावून ये म्हणून। तर मग मी आता गुरं लावायला चाललो आहे। विशाल येतोय मागून, त्याला सांगितलं पुढे ये म्हणून। तर आता गुरं लावतो आणि डायरेक्ट निघतो रत्नागिरीला, कारण उशीर झाला आम्हाला। 11चा कार्यक्रम आहे आणि 11ला पोचायचं आहे। बघू आता किती वेळ लागतोय ते। तर भेटूया आता तुम्हाला डायरेक्ट रत्नागिरीतच। कार्यक्रम 11चा आहे आणि किती वाजेपर्यंत चालणार काय कन्फर्म नाही, पण जर लवकर आटोपला तर मग कुठेतरी दुसरीकडे जायचं पण प्लॅन चालला आहे आमचा। बघू आता कसं काय होतंय ते। चला तर भेटू आता डायरेक्ट आपण रत्नागिरीत। तर मित्रांनो, आपण आता पोचलोय विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात। ज्यांना आपण यूट्यूबर वगैरे पाहत होतो, नितीन बानगुंडे पाटील, तर त्यांचा जिथे व्याख्यान आहे आणि तेच व्याख्यान अटेंड करण्यासाठी आपण इथे आलो आहे। गर्दी पण भरपूरच आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। पासेस घेतलेत, विशाल गेलाय आतमध्ये, आपण पण जाऊया। सोप्या आणि सुटसुटीत वाटतात, आणि म्हणूनच असाच एक सुंदर कार्यक्रम आपल्या समोर ज्या मान्यवरांच्या माध्यमातून घेऊन येतोय। गणित विद्यार्थ्यांना किती लोकांचा गणित हा विषय आवडीचा, हात वर करा। गणित विषय आवडीचा असा किती लोकांचा आहे? फारच थोडे हात वर झाले, पण आता 5-10 मिनिटांनंतर सर्वांना रेडी आहे? सर रेडी आहे? आम्ही नेहमी म्हणत असतो, राजकारणाला दोष देण्यापेक्षा त्या राजकारणाच्या काळात उतरून तो साफ करण्यासाठी एका व्यक्तिमत्वाला दिलेल्या स्वतःची जाण आणि असलेल्या जबाबदारीचं भान जोपासलेलं व्यक्तिमत्व आणि आपल्याचं जोरदार टाळ्यांच्यामध्ये आपण स्वागत आज आपल्या रत्नागिरी शहरामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामधील करिअर गायडन्स विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व विद्यार्थी मित्र, सर्व पालक वर्ग, सर्वांना माझा नमस्कार। आज मगाशीच मी पत्रकार महोदयांना सांगितलं की जिथे कमी असते तिथे आपली जिजाऊ पोहोचते। काल परवापासून नव्हे तर गेल्या 2016ला पहिल्यांदा आपण रत्नागिरीमध्ये अभ्यासिका सुरू केली होती, खंडाळ्याला केली होती। आज मांडवकर साहेब, प्रथमेश किंवा सर्व त्यांच्या टीमने, केदारजी यांच्या टीमने इतकं मोठं काम केलेलं। येत्या या वर्षापासून एप्रिल महिन्यामध्ये सीबीएसईच्या शिक्षणमध्ये जेईई नीटसाठी किंवा इतर न्यायव्यवस्था, सीए आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही पाठवा। मी अगदी जाहीरपणे रत्नागिरीकरांना सांगतो, नवरात्रीचे दिवस चालू आहेत, देवीचं स्मरण करून सांगतो,
पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न गावागावामध्ये, हा या डॉक्टरचा गाव, हा या तहसीलदाराचा गाव, हा या जिल्हाधिकाऱ्याचा गाव, हा या न्यायाधीशाचा गाव, हा जिल्हा, हा प्रशासनातील जसा पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा गाव आहे, त्याप्रमाणे आपले अधिकारी निर्माण होतील आहे आपल्याला आश्वासित करतो. परंतु तुम्ही इच्छाशक्ती घेतलं पाहिजे. किती दिवस या काठीवरून त्या खांद्यावर लोकांचे झेंडे घेऊन फिरणार आहेत तुम्ही? स्वतःच्या स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण ही भूमी आपली, का ज्या भूमीने खरोखरच स्वातंत्र्याची लढाई राहू दे, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई राहू दे, सर्वात जास्त योद्धे हे आपल्या कोकणाच्या मातीतून गेलेले. कोकणाच्या लोकांनी रायगडासारखा किल्ला जिंकला. तुम्ही अगदी गुजरातच्या बॉर्डर पासून तर गोव्याच्या बॉर्डर पर्यंत जिथे जाल तिथे आपले स्वातंत्र्यवीर भेटतात, जिथे जाल तिथल्या लोकांनी महाराष्ट्राचा मुक्ती लढा राहू दे बलिदान दिलेलं आहे. या बलिदानाचे राजकारण्यांना जाणीव राहिलेली नाही, जाणीव देण्यासाठी तुम्ही आम्ही आलेलो. जेव्हा प्रशासनामध्ये आपली लोक असतील तेव्हा आपल्याला कधी रक्त लागलं म्हणून सिव्हिल सर्जनकडे या आमदाराचा फोन लावा, या खासदाराचा फोन लावा, ही गोष्ट करायला लागणार नाही. तुम्ही गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अभ्यास द्याल आणि अभ्यास देऊन प्रत्येकाला त्याच्या अधिकाराची जाणून द्याल. का लोकसेवक असतो किंवा लोकप्रतिनिधी असतो हे आपल्या सेवेसाठी, त्यांच्याकडे आपल्याला जायची गरज नाही. ते आता निवडणुकीसाठी जसे आपल्याकडे येतात तसे 12 महिने 24 तास त्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे. लोकप्रतिनिधी निवडून शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दांच्या माध्यमातून महाराष्ट्राला ज्यांनी दिशा दिली, हिंदवी स्वराज्याचे विधाते निर्माते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी पुन्हा जिवंत केला, हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना पुन्हा महाराष्ट्रासमोर जिवंत करण्याचं काम केलं आणि मरगळलेल्या अस्मितेला ज्यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून जागृत केलं, असे प्राध्यापक, इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक आणि प्रेरणादायी व्याख्याते माननीय श्रीमान नितीन बानुगडे पाटील सर, एका जोरदार टाळ्यांच्या गजरात मी नितीनजी बानुगडे पाटील सरांना विनंती करतो की आपण विचार मंचावर यावं. यशाचा पासवर्ड, यशमुद्रा, विचार मुद्रा, शंभूराजे, वंदे मातरम, 1857 ते 1947 स्वातंत्र्य संग्रामावरील महानाट्याचं लेखन ज्यांनी केलं, हे माननीय आप्पांना विनंती करतो. तुर्तास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंदार नाईकर यांची आपण नियुक्ती करत आहोत. मी माननीय आप्पांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचा यथोचित सन्मान करावा. हिकमत पुणेतील पंचक्रोशी शिक्षण संस्थेत भौतिक शास्त्र विषयाचं तब्बल 12 वर्ष त्यांनी अध्ययन केलं, अध्यापन केलं. 5,500 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांची महाराष्ट्रभरामध्ये आहेत. तुमच्यातली आणि सरांवरती दुरी मी थांबवतो आणि अधिक वेळ न दौडता मी सरांना विनंती करतो की आपल्या अभंग आणि प्रगल्भ वाणीमधून उपस्थितांना आपण संबोधित करावं. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, काळ बदला. वर्तमान काळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं, कंसात लिहिलेलं असतं, याचा भूतकाळ करा. भूतकाळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं, कंसात लिहिलेलं असतं, याचा भविष्यकाळ करा. मराठीच्या प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तरपत्रिकेत बदलता येतो, पण वास्तविक जगण्यातला काळ ना पुढे नेता येतो ना मागा आणता येतो. तो फक्त आयुष्यात एकदाच अनुभवता येतो. गेलेली वेळ परत आणता येत नाही, वेळ थांबवता येत नाही, वेळ साठवता येत नाही, घड्याळ बंद करून वेळ गोठवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही, वेळ कुणाची उसणी घेता येत नाही, वेळ ज्याला एकदाच हाताशी आलेली वापरता येते, क्षणाची ज्याला संधी करता येतं, संधीचं ज्याला सोनं बनवता येतं, त्याला यश जिंकता येतं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा. 5 वर्ष किती तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. एक आठवडा किती महत्वाचा, तो सांगेल तुम्हाला एका आठवड्याचं महत्व. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजाच्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास
फक्त 1 तास मला जगवा. त्या जगजातच्या अलेक्झांडरला जाऊन विचारा 1 तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. आणि सेकंदात मिनिटात दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल हे आम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. ज्याला स्वतःच्या आयुष्याचं मोल कळालं त्याला त्याच्या भविष्याचं महत्व उमगलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमचा हा शैक्षणिक कालखंड आहे. हा शैक्षणिक कालखंड जेवढे जमतील तेवढे कष्ट करा. जितके जमतील अक्षरशः गाढवासारखे कष्ट करा. म्हणजे तुम्हाला उरलेलं आयुष्य राजासारखं जगता येईल. पण हा काळ जर तुम्ही राजासारखं जगत पाहिला तर आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखे कष्ट करावे लागतील. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला गाढव व्हायचं आहे का राजा व्हायचं आहे हे दुसरं कुणी नाही, तुम्ही ठरवत असता. तुम्हाला काय व्हायचं आहे हे पहिलं ठरवणं ही महत्वाची गोष्ट आहे. वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. अत्यंत निखळ, अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर जराही वाईट भावनांचा स्पर्श नाही, चिंता येतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात एक गुराख्याचं पोरग जंगलातल्या एका झाडावर ज्या फांदीवर बसलं होतं तीच फांदी कोराडीनं तोडत होता. त्याच वाट्याने एक प्रधान निघाला होता राज्याचा. त्यांनी त्या गुराख्याच्या पोराकडे बघितलं आणि त्याचं त्याला सासू फुटलं. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय म्हणजे ह्याला बुद्धी किती असेल. बुद्धीनं पुरता मंद असलेला तो गुराख्याचा पोरगा दिसायला मात्र राजबिंडा होता, देखणा होता. अचानक त्या राजबिंड्या पण बुद्धी नसलेल्या त्या तरुणाला बघून त्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली. त्या देशाच्या राजकन्यानं या प्रधानाचा अपमान केला होता. त्याला राजकन्याचा बदला घ्यायचा होता. त्या गुराख्याच्या पोराकडे बघितलं आणि त्याला कल्पना सुचली. राजकन्या विद्वान होती, संस्कृत पंडित होती, प्रचंड विद्वत्ता असणारी होती. राजकन्याचा बदला घेण्यासाठी या ढ असलेल्या गुराख्याला जर या राजकन्येबरोबर लग्न करायला लावलं तर त्याचा बदला पूर्ण होणार होता. त्यांनी त्या राजबिंड्या असणाऱ्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं काय करायचं ते. त्याला एका देखण्या राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं. तो विद्वान आहे, पंडित आहे असं अख्खी भासावं असं सांगितलं आणि एका विद्वान पंडिताचं रूप देऊन प्रधान त्या गुराख्याच्या पोराला राजवाड्यात घेऊन आला. राजाला त्यांनी पटवून दिलं. विद्वान आहे, पंडित आहे, राजपुत्र आहे. राजकन्येला वाटलं ज्ञानापेक्षा दुसरं काहीच मोठं नसतं. हा जर विद्वान असेल, पंडित असेल तर लग्न करायला काही हरकत नाही. पसंती झाली आणि राजकन्येचं या गुराख्याच्या पोरावर लग्न झालं. राजकन्येला सांगितलं गेलं होतं तो विद्वान आहे, पंडित आहे. पंडित असलेल्या राजकन्येला असाच विद्वत्ता असणारा पती मिळाला. केवढं मोठं भाग्याचं. लग्न झालं आणि एकांतात एके दिवशी या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न केला. अस्ति कश्चित वाद विशेष. तिनं संस्कृत मधनं प्रश्न विचारला. आता ह्याला मराठीच नीट येत नव्हतं, संस्कृत काय करायचं. तिनं परत विचारलं अस्ति कश्चित वाद विशेष. अस्ति कश्चित वाद विशेष काय. तिनं विचारलं होतं तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का. त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. त्याचं भांड फुटलं. राजकन्येला कळालं आपल्याला फसवलं गेलंय. ती त्याला अथवा तत्व बोलू लागली, प्रचंड टाकून बोलली, त्याचा प्रचंड अपमान केला आणि त्या अपमानानं तो तिथल्या तिथं पेटला. ताडकन उठला आणि म्हणाला निघालो निघालो आता परत येईल ना. तो विद्वान पंडित म्हणूनच परत येईल. आणि त्या गुराख्याच्या पोरानं त्या क्षणी राजवाडा सोडला. तो जंगलात गेला. जंगलात जाऊन त्यांनी ज्ञानसाधना करायला सुरुवात केली. अखंड ज्ञानसाधना करत राहिला, अखंड ज्ञानसाधना करत राहिला. विद्वान पंडित झाला. काली मातेच्या मंदिरात उपासना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराखी महाकवी कुलभूषण कालिदास झाला. त्यांनी मेघदूतासारखा अजरावर महाकाव्य लिहिलं. अरे जर गुराख्याचा पोर कवी कुलभूषण ठरवू शकतो तर मातीत राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांची पोरं जिल्हाधिकारी का बनू शकत नाहीत. बनू शकतात. अडचण काय. हे जीवनदंडच पहिले डोक्यातनं काढून द्या.
इतिहास शून्यातनं वर आलेल्या लोकांनीच घडवलाय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात मोठी. श्रीमंतांची पोरं गुणवत्ता यादीत आलेली तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. श्रीमंतांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत आलेली तुम्हाला दिसतील. तर परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते. उत्तम परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण बाहेरच काढत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात मोठी. त्यामुळे तुम्हीच करू शकता, तुम्हीच लढू शकता आणि तुम्ही जिंकू शकता. ही पहिली गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची तुमच्यात क्षमता आहे. त्या क्षमतांना विकसित करा. त्या क्षमता आपला व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपून आता आपण गणपतीपुळ्याच्या दिशेने चाललोय. वाजले दुपारचे 3. जेवलो आणि आता निघालोय आपण. 3:30 पावणे 4 आपल्याला पोहोचेपर्यंत होतील. इकडून जो समुद्र किनारा दिसतो ना आरे वारे मार्गे तो खूप जबरदस्त आहे. त्यामुळे या मार्गे जायचा आम्ही निर्णय घेतला. तर आता निघूया. तुम्हाला दाखवतो समुद्र किनारा पुढे गेल्यावर. इथे देवी बसले. नवरात्रीचे दिवस चालू आहे. सौंदर्याचा जणू खजिना हिरवाईचा हा नजराणा. पक्षी गाती मधुर तराणे साज छेडल्या परी. स्वर्गामधले नंदनवन हे अवतरले भुवारी. साध मनाची लाट सुखाची गंध बहरती जपते नाती. साध मनाची लाट सुखाची साध मनाची लाट सुखाची. इथे अतिथी देवासारखा आदर प्रेमाचा अखंड वारसा. कला क्रीडान संस्कृतीचा गंध पसरतो इथे अनोखा. काजू आंबा नारळ मासा इथली लज्जत न्यारी. 3:30 वाजले आणि फायनली आपण आता पोचलोय. अर्ध्या तासातच गणपतीपुळ्याला. आता फ्रेश होऊया आणि दर्शन घेऊया पहिला. पांढरे शुभ्र वाळू आहे मस्त. वाळू घेतात ना आता.
हे बघा अगदी गणपतीचं मंदिर डोंगराच्या पायथ्याशीच आहे आणि हा इकडे अथांग समुद्र पूर्ण दूर दूरवर. खूप भारी फील येतं इकडे आल्यावर. मस्त बघा ना, पूर्ण डोंगराच्या पायथ्याशीच आहे. काय सुंदर मंदिर दिसतंय बघा ना. चला फायनली आपला रायडर आलाय विशाल. अरे हिरो. चला प्राचीन कोकणला आलोय. सर्व्हिस सेंटर यांची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती किंवा प्राणी यांना दैवत्व वाहल करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असेल, त्याला देवराई असे म्हणत. वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. हे गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती. गुहेतून येताना वाकून या. काळोखातून चाललोय आपण गुहेतून पलीकडे. आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशालाच परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांबा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा आज पक्का रोड बांधलेला आहे. याला पाकाडी असे म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाकाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. याच पाकाडीने आपण प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्रित येत असत. गावात जर 2 व्यक्तींची भांडणे झाल्यास सगळ्या गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असत. गावातील सार्वजनिक कामे जसे की पाकाड्या बांधणे, लाकडी साकाऊ बांधणे इत्यादी कामे कोणीने कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात. कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण ज्यावेळेला आपल्याला शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमच्या एकमेकांकडे जाणे येणे असते. त्या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवताचं स्थान होतं. पण कोकणी माणसं वडपिंपळ यांची पूजा करतो. जे आपण निसर्गपूजक माणसे आहोत. आणि देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. होत आहे तर आजच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीयातील पहिला मान खोताचा असेल. खोत गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असेल. खोतांची बायको आहे कोकणी स्त्री सुंदरही होती आणि शिवराई होती, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मातघराचा उंबरठाही त्यांच्यासाठी मर्यादा होती. खोतांची 2 मुले आहेत. ते आपल्या परंपरागत फेस शेतकरी आहे. याचं गवताचं घर त्यांच्या पुऱ्या कपड्यावर जाऊ नका. असं पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसंच उभारलेलं आहे. तिकडे जी चूल दिसते हिला पिरसा असे म्हणतात. सतत पेटी ठेवली जायची. पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हती, त्यामुळे शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तिथील 2-3 निकाले घेऊन स्वयंपाकातील चूल पेटवीत असे. ही खोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. खाली वेळेला मग पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना मासा बाहेर पडत नाही. ती शेणाने सरळ टोपली आहे. तिला कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी हिचा उपयोग केला जातो. शेतकऱ्याची बायको आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे. हे उचल आहे. हिचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जातो आणि घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला.
त्यापैकी हा सुतार हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवेळी दाखवले अस्वलाचा खेळ करताना आणि गारुडी दाखवले सापापैकी. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारे लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. उदाहरणार्थ कोयती, कुऱ्हाड, नांगराचे फळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणात म्हणतात यामध्ये सुटे खोबरे घातले जाते. हे उभे लाकूडला कोकणी भाषेत लाटशी म्हणतात. या लाठीला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून लाट उभी राहते. या ठिकाणी चोकडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगडे ठेवून तेल सुद्धा त्यावर बसतात. सर्व वजने घेऊन बैल गोल फिरवले जातात जेणेकरून आतील खोबरे रगडून तेल निघते. तेल भरून काढायचं असेल प्रथम जोकडाचे बैल सोडायचे. जोकड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते आणि आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा जर नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा क्रमवार मांडणी करून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसारे जात्रेमध्ये धान्य दळून निघते. ते घिरटामध्ये भात घातला जातो. तेव्हा आतून बाहेर पडतो. कोंडा बाजूला होतो. हे पुराणी यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते. 2 रड गोल बाजूने फिरवले जाते जेणेकरून आतळी डाळ वाटून निघते. त्याकडून पुरणपोळ्या बनवल्या जातात. तर टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डब्बे, 2 चमचे दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली आहे. शेवाई काढायचं लाकडी यंत्र आहे. बाजूला लोखंडी यंत्र आहे शेवायचं. इथे मोदक पात्रे, दगडी उकळ आहे. चला तर प्राचीन कोकणमधून आता आपण निघालोय. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट घरी. आलो त्याच मार्गे घरी जाऊया. कारण इकडून हायवे मार्गे गेलो तर खूप धूळ वगैरे होईल. त्यापेक्षा आलोय त्याच मार्गे जाऊया. चला विशाल आलाय. आता आपण निघूया. आणि आता मस्तपैकी सूर्यास्त होत आहे. हा बघा समुद्र. निसर्ग पण एक नंबर आहे. हा बघा सुंदर समुद्रकिनारा. मस्त संध्याकाळ होते. सूर्यास्त. सूर्याचा प्रतिबिंब पडलाय. आणि ह्या रोडची शूटिंग खूप साऱ्या पिक्चरमध्ये पण झाले. जबरदस्त व्ह्यू आहे सगळा. बीचवर गर्दी पण झाली आता भरपूर. छोटी छोटी मुंग्यांसारखी माणसं दिसत असते. चला आता आपण इथून डायरेक्ट जाऊया आपल्या घरी. आणि कोकणातले सगळे बीच अगदी सुंदर आणि स्वच्छ आहेत. मस्त. चला तर आता भेटूया डायरेक्ट घरी. रत्नागिरीत पोहोचलोय आपण आणि पाहू शकता कशी लाइटिंग लावले विजेच्या खांबावर, म्हणजे लाईटच्या खांबावर.
तर असा होता मित्रांनो कालचा पूर्ण दिवसभराचा आपला व्हिडिओ. आपण ज्या कार्यक्रमासाठी गेलो होतो तो कार्यक्रम तर एकदम मस्तच झाला. निलेश सांबरे साहेब आणि प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर आले होते, ज्यांना आपण यूट्यूबवर कायम बघत आलो. एक इच्छा होती की त्यांना आपण समोर प्रत्यक्षात बघावं आणि ती पण पूर्ण झाली. निलेश सांबरे सरांबद्दल बोलायचं झालं तर मलाही माहीत नव्हतं, पण परवाच आमच्या बाबांचं ऑपरेशनही त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये झालं. खूप छान हॉस्पिटल आहे, अगदी मोफत सगळी सुविधा आहे. म्हणजे राहणाऱ्या जे लोक म्हणजे पेशंटसोबत असतात त्यांनाही राहण्याची खाण्याची अगदी उत्तम व्यवस्था असते आणि मोफत आहे सगळं. पालघर जिल्ह्यात होतं ते, भिवंडीला त्या साईडला हॉस्पिटल आहे. माझा भाऊ घेऊन गेला होता बाबांना, त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन होतं. ते आता झालं आहे, बाबा घरी आलेत. तर कोणाला ऑपरेशन वगैरे करायचं असेल किंवा काय असेल तर नक्कीच त्या हॉस्पिटलला तुम्ही भेट देऊ शकता. आणि प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सरांनीही मुलांना अगदी छान मार्गदर्शन केलं. म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण हॉल जो होता तो पूर्ण भरलेलाच होता, पूर्ण कचाकच. आणि आम्ही तर मधल्या पॅसेजमध्ये जिथून आपण खालीवर होतो त्या पायऱ्यांवर बसलो होतो. काही मुलं तर बाहेर स्क्रीनवर पण ते ऐकत होते. तर इतकी तुफान गर्दी झाली होती आणि कार्यक्रम तर खूप छान झाला. त्यानंतर पुढे आपण गेलो गणपतीपुळ्याला. तिकडेही बाप्पाचं दर्शन अगदी मस्त झालं, कारण गर्दी नव्हती आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपण गेलो होतो. दर्शन पण मस्त झालं. तिथून पुढे गेलो आपण प्राचीन कोकण. प्राचीन कोकणला पण छान असं बनवलं आहे, म्युझियम टाईप आहे सगळं. म्हणजे जे आपले 300-400 वर्षापूर्वी जी सगळे 12 बलुतेदार होते अस्तित्वात, म्हणजे आताही आहेत पण आता हळूहळू ते कमी व्हायला लागले. तर ते 12 बलुतेदार कोण कोण होते, ते कसे राहत होते, काय, याची सगळी माहिती आपल्याला तिथे गेल्यावर मिळते. तर नक्की एकदा भेट द्या तुम्ही पण, छान आहे. तिकीट फक्त 50 रुपये आहे त्यामुळे, आणि गाईड त्यांचा तर असतोच, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर तेही खूप छान आहे. तर गणपतीपुळ्याला गेलात तर तिथे एकदा नक्की भेट द्या. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. पाऊस पण खूप पडतोय, काळजी घ्या.